हॅलो फ्रेंड्स, आपण जो इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. तर आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पहा, इयत्ता 10वीचा चॅप्टर आहे हा. यामध्ये आपण काय काय लर्न करायचं आहे याचा अभ्यास केला होता. त्याचबरोबर युजफुल मायक्रोब्स कोणते आहेत, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे मेन फीचर्स काय आहेत हे आपण पाहिलं. आज आपल्याला बघायचं आहे, पहा, डेअरी प्रोडक्ट्स कोणते आहेत याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायची आहे. ओके, चलो आपण डेअरी प्रोडक्ट्स पाहणार आहोत. पहा आता, डेअरी प्रोडक्ट्स आपल्याला कोणकोणते, डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे काय, दुधापासून तयार झालेले पदार्थ असे जे आहेत तर त्याला आपण डेअरी प्रोडक्ट्स असं म्हणत असतो. मग हे डेअरी प्रोडक्ट्स कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, तर काय सांगितलंय डेअरी प्रोडक्ट्समध्ये, मिल्क प्रोडक्ट कोणते, दुधापासून तयार होणारे प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट can be preserved for extended period by altering the water content and acidity of the मिल्क. आता पहा, आपण काय करत असतो, दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करत असतो आणि त्याची ॲसिडिटी असेल, वॉटर कंटेंट असेल, तर ते आपण काय करतो, मेंटेन ठेवून आपण त्यामध्ये एका स्पेसिफिक पिरियडसाठी म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी आपण हे पदार्थ तयार करत असतो आणि त्याचं प्रिझर्वेशन करतो. कारण की दूध जर आपण ठेवलं तर हे दूध जे आहे तर हे 1 दिवस चांगलं राहू शकतं, 2 दिवस चांगलं राहू शकतं, पण जास्त कालावधीसाठी दूध हे राहू शकत नाही, टिकून राहू शकत नाही. मग त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केलं जातं प्रिझर्वेशन करण्यासाठी, म्हणजे जास्त कालावधीसाठी तो प्रोडक्ट टिकून राहण्यासाठी. मग त्यामुळे मिल्क प्रोडक्ट पासून काय तयार करतात, चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट हे प्रोडक्ट तयार केले जात असतात प्रिझर्व फॉर द एक्सटेंडेड पिरियड, म्हणजे जास्त कालावधीसाठी टिकून राहण्यासाठी. त्यामधून जो वॉटर कंटेंट आहे, पाण्याचा भाग आहे, तर तो काढून घेतला जातो आणि त्याला दुधाला काय केली जाते, ॲसिडिटी म्हणजे आम्लयुक्त बनवल्या जात असतं. नेक्स्ट पहा, दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये काय होतं बरं, काय इम्प्रूव्ह होतं, त्याचं टेक्स्चर, टेस्ट, अरोमा, फ्लेवर. टेक्स्चर म्हणजे काय, त्याचा पोत जो आहे तर तो वाढला जात असतो, कारण की मिल्क पाहिलं तर पातळ असतं आणि टेक्स्चर जो योगर्ट असेल किंवा बाकीचे प्रोडक्ट असतील त्याचं पोत जर बघितलं तर कसा असतो, डेन्स असतो, घट्ट असतो. टेस्ट, चव चेंज होत असते. अरोमा जो आहे, अरोमा म्हणजे पण काय, चवीचाच एक प्रकार आहे, म्हणजेच चव त्याची बदलल्या जात असते. फ्लेवर म्हणजे काय, त्याचा सुगंध, वेगवेगळे फ्लेवर आपण त्याला देऊ शकतो. ओके, नेक्स्ट पहा, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आर कॉमनली यूज इन अ मिल्क प्रोडक्शन वाईल फंगी आर यूज इन अ चीज प्रोडक्शन. लक्षात राहू द्या, कोणता बॅक्टेरिया आहे या चॅप्टरमध्ये, बॅक्टेरियाज वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणता बॅक्टेरिया यूज केलेला आहे हा व्यवस्थित लक्षात राहू द्यायचा आहे. पहा, मिल्कचं प्रोडक्शन करण्यासाठी, म्हणजे मिल्क प्रोडक्शन, दुधापासून ज्यावेळेस आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो तर त्याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया यूज केला जातो, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरियाचा यूज केला जातो, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. आणि जर चीजचं प्रोडक्शन घ्यायचं असेल, कशाचं, चीजचं प्रोडक्शन जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कशाचा यूज केला जातो, फंगीचा यूज केला जातो. कशाचा यूज केला जातो, फंगई. लक्षात राहू द्या, कशाचा यूज करतात चीज प्रोडक्शनसाठी, फंगीचा यूज केला जात असतो. ओके, देन पहा, बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ अ मिल्क प्रोडक्ट. मिल्क प्रोडक्टच्या बेसिक प्रोसेस कोणत्या येतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये पहा काय केलं जातं, पहिल्यांदा पाश्चरायझेशन ऑफ अ मिल्क इनिशियली टू इरेडिकेट अदर हार्मफुल बॅक्टेरिया. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, मिल्कला पाश्चरीकरण केलं जातं. म्हणजेच दुधाला काय केलं जातं, 81 डिग्रीला 80 डिग्रीला काय केलं जातं, तापवल्या जातं. तापवल्याच्या नंतर काय होईल बरं, त्या दुधामधले असलेले हार्मफुल बॅक्टेरिया जे आहेत तर ते नष्ट होऊन जातील. काय होऊन जातील, इरॅडिकेट किंवा डिस्ट्रॉय
ओके, दोन्हींचा अर्थ एकच आहे. काय होऊन जातील? डिस्ट्रॉय होऊन जातील, नष्ट होऊन जातील. ओके, त्यानंतर त्या दुधामध्ये काय केलं जातं? त्याला कूल केलं जातं, थंड केलं जातं, म्हणजे वॉर्म ठेवतात. कसं ठेवतात? कोमट ठेवतात. आणि नंतर त्यामध्ये फर्मंटेशन प्रोसेस करण्यासाठी, कोणती प्रोसेस? फर्मंटेशन, किण्वन प्रक्रियेसाठी त्यामध्ये कोणत्या बॅक्टेरियाचा यूज केला जातो? लॅक्टोबॅसिलाई. ओके, लॅक्टोबॅसिलाई जो बॅक्टेरिया आहे तर तो त्या कशामध्ये? फर्मंटेशन प्रोसेसमध्ये यूज केला जात असतो. आणि मग ज्या वेळेस आपण या फर्मंटेशन प्रोसेसमध्ये फर्मंटेशन प्रोसेसमध्ये लॅक्टोबॅसिलायचं यूज करत असतो, त्यावेळेस मग हा बॅक्टेरिया काय करत असतो? लॅक्टोज शुगर जे मिल्कमध्ये प्रेझेंट असतं, कशामध्ये प्रेझेंट असतं? मिल्कमध्ये प्रेझेंट असलेलं लॅक्टोज शुगर याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं. कशामध्ये करतात हे लॅक्टोबॅसिलाई? लॅक्टोज शुगर जे ऑलरेडी मिल्कमध्ये प्रेझेंट असते तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? लॅक्टिक ॲसिडमध्ये करण्याचं काम हे कोणता बॅक्टेरिया करतो? लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया करत असतो. ओके, देन लॅक्टिक ॲसिड जे तयार झालेले तर हे काय होतं? कोॲग्युलेटेड द मिल्क प्रोटीन. हे काय होतात? लॅक्टिक ॲसिड जे आहे तर हे मिल्क प्रोटीन बरोबर कोॲग्युलेट होतं, त्याचं क्लथन होतं. म्हणजे पाण्याचा पार्ट वेगळा होतो आणि प्रोटीनचा जो पार्ट आहे मिल्क प्रोटीनचा, ज्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं तर त्याचा पार्ट काय होतो? वेगळा होतो, त्याचं क्लथन होतं. कोॲग्युलेशन म्हणजे काय? क्लथन होणं. ओके, कंपाऊंड with a taste, flavor are formed such as diacetyl having a buttery flavor. कंपाऊंड विथ टेस्ट म्हणजे जे कंपाऊंड तयार झाणारे, मग त्याची टेस्ट चव असेल, त्याचा सुगंध असेल, तर तो कशामुळे फॉर्म होत असतो? आर सच ॲज अ डायॲसिटाईल. कशामुळे त्याला फ्लेवर टेस्ट येत असतं? डायॲसिटाईल हॅविंग अ बटरी फ्लेवर. डायॲसिटाईलला कोणता फ्लेवर असतो? बटरी फ्लेवर असतो, बटरसारखा फ्लेवर असतो त्याचा. त्यामुळे हे जर त्याच्यामध्ये ॲड केलं त्या कंपाऊंडमध्ये तर त्याची टेस्ट आणि त्याला काय होतो? एक वेगळ्याच प्रकारचा फ्लेवर तयार होत असतो. ओके, हे काय आहे? मिल्क प्रोडक्ट आहे. समजलंय सर्वांना? मिल्क प्रोडक्ट. ओके, जर कोणतं पॉईंट लक्षात आलेलं नसेल तर पुन्हा काय करायचं? कमेंट करून सांगायचं आहे. ओके, पुन्हा आपण नेक्स्ट जे आहे तर हे आपण पाहू. आता पहा, आपण याच्या अगोदर काय पाहिलं? डेअरी प्रोडक्ट बघितलेले. आता आपल्याला काय पाहायचंय? योगर्ट प्रोडक्शन बघायचंय. योगर्ट प्रोडक्शन म्हणजे दह्याचं उत्पादन. दह्याचं उत्पादन कसं घेतलं जातं? आता दही तर आपण घरी तयार करत असतो, पण घरी जे तयार करतो हे थोड्या प्रमाणामध्ये करत असतो. कारण की आपण थोडं उरलेलं अगोदरचं दही असेल तर ते दुधामध्ये टाकून काय करतो? दही तयार करतो. विरजन म्हणतो आपण त्याला इकडं आपल्या भाषेमध्ये. विरजन द्या थोडंसं. विरजन आहे का? ठीक आहे, म्हणजे दही थोडंसं टाकून, एखादा कपभर टाकून त्याच्यापासून आपण काय तयार करू शकतो? दही तयार करू शकतो, पण घरगुती. पण आपल्याला इथं कमर्शियल लेवलवरती बनवायचं आहे, म्हणजे पूर्ण शहराला म्हणा किंवा पूर्ण देशाला म्हणा एवढं आपल्याला दही पुरेल अशा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काय करायचं आहे? योगर्टचं प्रोडक्शन करायचं आहे. मग त्याच्यासाठी एक कपभर विरजन आणून त्या दह्यामध्ये टाकलं तर जमेल का? नाही जमणार. मग याच्यासाठी कोणती प्रोसेस आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा काय केलं जातं या ठिकाणी या मेथडमध्ये, योगर्ट प्रोडक्शन मेथडमध्ये. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस युझिंग लॅक्टोबॅसिलाई. आता हे योगर्ट जे आहे तर हे दुधाच्याच उत्पादनाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये कोणतं मायक्रोब यूज केलं जातं किंवा कोणता बॅक्टेरिया यूज केला जातो? लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरियाचा यूज केला जात असतो. ओके, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया 9वीला आपण बघितलेलं आहे, रॉड शेपमध्ये असतो तो, आणि त्याचा यूज जो आहे तर तो मिल्कचं कन्व्हर्जन कशामध्ये करण्यासाठी? योगर्टमध्ये करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. यामध्ये पहा, मिल्क इज ॲडेड विथ कंडेन्स मिल्क पावडर टू इन्क्रीज प्रोटीन कंटेंट.
आता पहा, यामध्ये काय केलं जातं, आपल्याला कमर्शियल लेवलवरती काय करायचं आहे, योगर्ट तयार करायचं आहे. मग अशा वेळेला जे मिल्क आहे, मिल्क इज ॲडेड विथ कंडेन्स मिल्क पावडर. म्हणजे जर आपण काय घेतलं, मोठ्या कंटेनरमध्ये दूध घेतलेलं आहे, तर या दुधामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, मिल्क पावडर. काय करायची आहे, मिल्क पावडर ॲड करायची आहे. मिल्कमध्ये कोणते काय ॲड करायचं आहे, मिल्क पावडर ॲड करायची आहे, दुधाची पावडर ॲड करायची आहे. का बरं मिल्क पावडर ॲड करायची आहे, टू इन्क्रीज प्रोटीन कंटेंट. काय इन्क्रीज करायचं आहे, प्रोटीन कंटेंट. प्रथिने जे आहेत तर ते प्रथिनांचे घटक जे आहेत तर त्यामध्ये मेंटेन इन्क्रीज करण्यासाठी, वाढवण्यासाठी दुधामध्ये काय यूज करायची, आपल्याला कंडेन्स मिल्क पावडर यूज करायची आहे. ओके, मग आता ती केल्याच्या नंतर, ती मिक्स केल्याच्या नंतर काय करायचं आहे, मिल्क इज बॉइल्ड, दूध उकळून घ्यायचं आहे, अँड देन कूल अंटिल लुकवॉर्म, आणि ते कोमट होईपर्यंत काय करायचं, थंड करायचं. जास्तही आपल्याला थंड करायचं नाही. ओके, आता हे केल्याच्या नंतर आता पहा, या ठिकाणी बॅक्टेरिया ॲड केले जात असतात. त्या बॅक्टेरियाची नावं लक्षात राहू द्या, कारण की अगोदर आपण काय घेतलं, मिल्क घेतलं. मिल्कमध्ये काय ॲड केली, मिल्क पावडर ॲड केली. कशासाठी मिल्क पावडर ॲड केली, टू इन्क्रीज द प्रोटीन कंटेंट. ओके, आणि मग ते ॲड केल्याच्या नंतर आपण त्याला काय केलं, बॉईल केलं, म्हणजे उकळवलं, आणि नंतर पुन्हा काय केलं, आपण कूल केलं. कुठपर्यंत कूल केलं, फक्त ते कोमट होईपर्यंत आपल्याला थंड करायचं, पूर्णही थंड करायचं नाही, कोमट करायचे. नेक्स्ट पहा, यामध्ये काय ॲड करायचेत, आपल्याला बॅक्टेरियल स्ट्रेन्स ॲड करायचेत. काय ॲड करायचेत, बॅक्टेरियल स्ट्रेन्स, म्हणजे जीवाणू जे असतात तर ते ॲड करायचेत. मग हे बॅक्टेरियल स्ट्रेन कोणते ॲड करायचेत, नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. कोणतं आहे बॅक्टेरियल स्ट्रेन, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, माझ्या पाठीमागे म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ओके, आलंय लक्षात, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. अँड नेक्स्ट आहे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय. लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, हे बॅक्टेरियल स्ट्रेन आपल्याला या लुकवॉर्म मिल्कमध्ये ॲड करायचेत. ज्याचं प्रपोर्शन हे किती असणार आहे, 1:1 प्रपोर्शन असेल. किती असेल, 1:1 प्रपोर्शनमध्ये आपल्याला स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय हे आपल्याला बॅक्टेरियल स्ट्रेन या लुकवॉर्म मिल्कमध्ये ॲड करायचे. ते ॲड केल्याच्या नंतर मग काय होतं बरं, या ठिकाणी काय होतं, स्ट्रेप्टोकोकस जो आहे, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हा कन्वर्ट मिल्क इनटू अ लॅक्टिक ॲसिड सोल्युशन. हा दुधाचं रूपांतर कशामध्ये करतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये करत असतो. दुधाचं रूपांतर कशामध्ये करतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये करण्यासाठी कोणत्या बॅक्टेरियल स्ट्रेनचा यूज केला जातो, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलसचा यूज केला जातो. ते काय बनवण्यासाठी, डेन्स म्हणजे घन बनवण्यासाठी, दाटसर बनण्यासाठी. अँड देन लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय फ्रॉम, पहा लॅक्टोबॅसिलस फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड लाईक अ कंपाऊंड. लॅक्टोबॅसिलाई हे काय, एक ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड आहे, संयुगासारखं आहे. ॲसिटाल्डिहाइड या संयुगापासून काय केलं जातं, लॅक्टोबॅसिलाई जे आहे बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्रुकाय हे मिळून जातं. गिव्हिंग हे आपल्याला काय करतं बरं, लॅक्टोबॅसिलाई जे आहे हे कशापासून मिळवलेलं आहे, लक्षात राहू द्या. कशापासून घेतलेलं आहे, ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड पासून मिळवलेलं आहे. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या, याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. गिव्हिंग योगर्ट अ कॅरेक्टरिस्टिक टेस्ट. मग हे जे लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्रुकाय आपण हा बॅक्टेरियल स्ट्रेन ॲड केल्यामुळे जी काय असते आपली योगर्ट आहे तर याला कॅरेक्टरिस्टिक टेस्ट म्हणजे विशिष्टपूर्ण अशी चव देण्याचं काम हे कोण करतं, हा लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्रुकाय बॅक्टेरियल स्ट्रेन करत असतो. समजले दोन्हींचे पण व्यवस्थित. स्ट्रेप्टोकोकस काय करतो, लॅक्टिक ॲसिड सोल्युशनमध्ये कन्व्हर्जन करतो, कशासाठी, डेन्स होण्यासाठी. आणि लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्रुकाय जो आहे तर तो काय करतो, योगर्टला एक कॅरेक्टरिस्टिक टेस्ट देत असतो.
देन पहा, फ्रूट ज्यूस कॅन बी मिक्स विथ योगर्ट फॉर कमर्शियल पर्पज. आता योगर्टमध्ये काय केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस ॲड केले जात असतात, फळांचे रस ॲड केले जातात. का? कारण की त्या योगर्टला वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर येण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो ना, आईस्क्रीम खायला गेल्याच्या नंतर म्हणत असतो, मला मँगो फ्लेवर द्या, नाही तर मला कोणता आहे व्हॅनिला फ्लेवर द्या, असं म्हणतो की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲड केलेले असतात, स्ट्रॉबेरी फ्लेवर द्या. मग तसेच फ्रूट ज्यूस या योगर्टमध्ये ॲड करतात. कशासाठी? म्हणजे त्यांना फ्लेवर येण्यासाठी, आणि ते कमर्शियल पर्पजच्या दृष्टीने ते ॲड केलं जातं. Pasteurization is done to increase shelf life and improve probiotic properties. पाश्चरायझेशन पूर्ण डन झाल्याच्या नंतर, पाश्चरायझेशन कशासाठी करायचं आहे आपल्याला? इन्क्रीज द शेल्फ लाईफ, म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, जीवन कालावधी जो आहे त्या दुधाचा, तो वाढवण्यासाठी त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. अँड काय इम्प्रूव्ह करण्यासाठी? प्रोबायोटिक प्रॉपर्टीज. ज्या प्रोबायोटिक प्रॉपर्टीज असतात, गुणधर्म असतात, प्रोबायोटिक गुणधर्म, तर ते वाढवण्यासाठी, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं जातं? पाश्चरायझेशन केल्या जात असतं. प्रोबायोटिक बॅक्टेरिया पण असतात, जे हार्मफुल बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. मग हेच प्रोबायोटिक प्रॉपर्टीज इन्क्रीज करण्यासाठी आपण मिल्कचं काय करतो? पाश्चरायझेशन घडून आणत असतो. ओके, आलंय व्यवस्थित लक्षात सर्वांच्या? याच्यामधले बॅक्टेरिया वगैरे व्यवस्थित लक्षात राहू द्यायचेत, आणि कोणत्या बॅक्टेरियाचं कशासाठी यूज केलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे बटर. बटरचं खूप सोपं आहे, फक्त 2 टाईप्स लक्षात ठेवायचे बटरचे. कोणते 2 टाईप्स बटरचे? स्वीट क्रीम अँड कल्चरल बटर. ओके, स्वीट क्रीम आणि कल्चरल बटर. आता हे काय आहेत? 2 बटरचे टाईप आहेत. मग हे जे काही कल्चरल बटर आहे, फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती जर उत्पादन घ्यायचं असेल तर कोणत्या कशापासून यूज केलं जातं? कल्चरल बटरचा यूज केला जातो. का? कारण की त्यामध्ये कशाचा वापर केला जातो? मायक्रोबचा यूज केला जात असतो, सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. हे काही एवढं अवघड नाही आहे, फक्त त्यांचे व्यवस्थित नावं लक्षात राहू द्या, स्वीट क्रीम आणि कल्चरल बटर. आणि जे मोठ्या प्रमाणावरती लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन घेतलं जातं ते कोणत्या बटरचं घेतलं जातं? कल्चरल बटरचं घेतलं जातं. त्याच्यामध्ये मायक्रोब्स ॲड केलेले असतात. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा, चीज प्रोडक्शन. आता चीजचं जे प्रोडक्शन घेतलं जातं, चीज कशा प्रकारे निर्माण केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, पहा, चीज जे आहे तर डिफरंट टाईपचे असतात. आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो? पिझ्झा, बर्गर वगैरे खात असतो की नाही, आणि त्याच्यावरती काय करतात? चीज ॲड केलेले असतात. आणि मग ती चीज ॲड केल्यामुळे आपल्याला आणखी ते खाऊ वाटतं, चांगलं असं वाटतं, खूपच पौष्टिक आहे. चीज हे आपल्यासाठी पौष्टिक आहे, पण आपण जे पिझ्झा, बर्गर याच्यासोबत खातो ना, तर ते आपल्यासाठी कसं आहे? एक जंक फूड सारखं आहे. त्याच्यामुळे रोज जर खाल्लं तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस होऊ शकतात. काही काहींना ओबेसिटी येत असते, लठ्ठपणा येत असतो, अतिलठ्ठपणा पण येत असतो कंटिन्यू खाल्ल्यामुळे जंक फूड. पण पहा, आता आपल्याला हेच चीज जे आहे तर हे कशा प्रकारे तयार केलं जातं आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, चलो काय पाहायचंय? पहा, मेथड ऑफ चीज प्रोडक्शन काय आहे? चीज इज अ प्रोड्यूस फ्रॉम अ काऊ मिल्क वर्ल्ड वाईड. म्हणजे आपल्याला जागतिक स्तरावरती काय तयार करायचंय? चीज तयार करायचंय. तर त्याच्यासाठी जे मिल्क आपण घेत असतो, दूध आपण घेत असतो, तर ते कशाचं दूध घ्यायचंय आपल्याला? गाईचं दूध घ्यायचंय, म्हशीचं दूध घ्यायचं नाही. कोणतं घ्यायचंय चीज प्रोडक्शनसाठी? काऊ मिल्कच घ्यायचं आहे. ओके, इनिशियली सुरुवातीला काय केलं जातं? इनिशियल केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट कंडक्टेड. सगळ्यात सुरुवातीला काय केलं जातं? जे केमिकल, रासायनिक असेल, मायक्रोबियल टेस्ट असते, म्हणजे सूक्ष्म जैविक ज्या चाचण्या असतात, तर त्या चाचण्या अगोदर काय केल्या जातात? त्या दुधाच्या करून घेतल्या जातात. म्हणजे कोणते मायक्रोब्स आहेत का, हार्मफुल मायक्रोब्स वगैरे आहेत का, दुधाचं टेक्स्चर कसं आहे, काय आहे, तर ते हे करण्यासाठी, पाहण्यासाठी केमिकल आणि मायक्रोबियल टेस्ट कंडक्ट केल्या जात असतात. ते झाल्याच्या नंतर पहा,
ते कंप्लीट झाल्याच्या नंतर, ते टेस्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या दुधामध्ये, त्या मिल्कमध्ये काय केलं जातं, बॅक्टेरियल स्ट्रेन, बॅक्टेरियाज ॲड केले जातात. त्यांचे नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या प्रत्येक याच्यामध्ये. आता चीजमध्ये कोणते बॅक्टेरिया ॲड केले जातात तर पहा, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. काय? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. काय? यस, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. नेक्स्ट, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. आलंय लक्षात? ओके, चलो नेक्स्ट, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ओके, कलर्स आर ॲडेड टू अ मिल्क. हे काय केले जातात, कशामध्ये ॲड केले जातात, मिल्कमध्ये ॲड केले जातात. म्हणजे कलर पण त्याच्यामध्ये ॲड करतात. हे बॅक्टेरिया त्यामध्ये ॲड केले जातात आणि कलर ॲड केले जातात. कशासाठी? चीजचं प्रोडक्शन घडवून आणण्यासाठी. मग आता हे झाल्याच्या नंतर मिल्क टर्न सुअर. दूध जे आहे तर हे कसं बनायला लागतं, आंबट. रिमूव्हिंग वे टू मेक अ मिल्क डेन्स. रिमूव्हिंग, त्यामधलं जे पाण्याचा जो भाग असतो, वॉटर कंटेंट जे असतात ते काय केले जातात, रिमूव्ह केले जात असतात. कशासाठी? टू मेक अ मिल्क डेन्स, म्हणजे दूध जे आहे तर हे घट्ट बनवण्यासाठी. त्यानंतर पहा, अगोदर काय, आता काय करतात, प्रोटीएज एन्झाईम फ्रॉम फंगी. हे एक लक्षात राहू द्या, प्रोटीएज एन्झाईम जे आहे तर हे कशापासून ऑब्टेन केली जाते, फंगीपासून. तर ही जी एन्झाईम आहे तर याचा यूज कशासाठी केला जातो, व्हेजिटेरियन चीजच्या प्रोडक्शनसाठी. व्हेजिटेरियन चीज प्रोडक्शन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एन्झाईमचा यूज केला जातो. कोणता आहे ते एन्झाईम, प्रोटीएज एन्झाईम. कोणतं आहे, प्रोटीएज एन्झाईम, जे कशापासून मिळवलं जातं, फंगीपासून. कशापासून, फंगीपासून ऑब्टेन केलं जात असतं. ओके, कोणतं चीज तयार करण्यासाठी, व्हेजिटेरियन चीज तयार करण्यासाठी. पहा, आता अगोदर काय करायचे, रिनेट एन्झाईम. अगोदर म्हणजे आत्ताही करतात, रिनेट एन्झाईम फ्रॉम कॅटल्स एलिमेंटरी कॅनॉल. म्हणजे जे गुरे वगैरे असतात तर त्यांच्या एलिमेंटरी कॅनॉलमधून त्यांची जी अन्ननलिका आहे तर त्या अन्ननलिकेमधून काय काढून घ्यायचे, रिनेट एन्झाईम. लक्षात राहू द्या, कोणतं एन्झाईम आहे, रिनेट एन्झाईम काढून घेत होते प्रिव्हियसली. म्हणजे अगोदर काय करायचे, कॅटलच्या एलिमेंटरी कॅनॉलमधून कोणतं एन्झाईम काढून घेत होते, चीजच्या प्रोडक्शनसाठी रिनेट एन्झाईम. आताही का केलं जातं, रिनेट एन्झाईमचाच यूज केला जात असतो. ओके, पण जास्त करून कशाचा, प्रोटीएज एन्झाईमचा यूज केला जातो. नेक्स्ट पहा, वेस्ट सेपरेटेड फ्रॉम योगर्ट. ओके, जो त्यामधला पाण्याचा वगैरे भाग आहे, प्रोटीनचा जो भाग आहे तर तो काय केला जातो, सेपरेट केला जातो योगर्टपासून. देन चीज प्रोडक्शन स्टेप इन्क्लुडेड. आणि त्यानंतर चीज प्रोडक्शनच्या स्टेप्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या आपल्यासमोर येतात. काय केलं जातं, चीजला कट केलं जातं, वॉश केलं जातं, धुतल्या जातं, रब घासल्या जातं, त्यावरती साल्टिंग केलं जातं, मीठ टाकलं जातं, मिक्सिंग करतात. त्यानंतर पुन्हा प्रेस केलं जातं, मिक्सिंग करून प्रेस करतात, पुन्हा त्याला कट केलं जातं. अँड स्टुअरिंग फॉर अ रायपनिंग. आणि मग याला रायपनिंग करण्यासाठी, म्हणजे मुरण्यासाठी काय केलं जातं, त्याला स्टोअर करून ठेवल्या जातं, म्हणजे साठवणूक करून ठेवल्या जात असते. ओके, अशा प्रकारे काय केलं जातं, चीजचं प्रोडक्शन घेतल्या जात असतं. आलंय सर्वांच्या लक्षात व्यवस्थित, चीज प्रोडक्शन व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का, कशा प्रकारे घेतलं जातं. तुम्ही जर यूट्यूबला पाहिलं तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला मिळून जात असतात. पहा, चीज प्रोडक्शनचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला इंडस्ट्री मध्ये, कारखान्यांमध्ये कसं चीजचं प्रोडक्शन घेतलं जातं हे तुम्हाला दिसून जातं. ओके, चलो नेक्स्ट पाहायचे. पहा, डिफरंट टाईप ऑफ चीज आपल्याला पाहायचेत. चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत, आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, हेल्दी चीजचे टाईप्स आहेत. पहा, मॉझेला आहे, ब्ल्यू चीज आहे, फेटा, कॉटेज चीज, रिकोटा, त्यानंतर परमेसन, स्विस, चेडार, गोट,
असे वेगवेगळे काय आहेत चीज आहेत. गोट म्हणजे शेळीच्या दुधापासून तयार केलेलं असतं गोट चीज. ओके, असे जे चीजचे टाईप्स आहेत तर हे आपल्याला पाहायचे. पहा काय सांगितले, पहा चीज टाईप आर डिटरमाइंड बाय द फॅक्टर सच ॲज मिल्क प्रोडक्शन, ॲसिडिटी, कलर, फ्लेवर अँड कॅल्शियम कंटेंट. चीजचा जो टाईप आहे, चीजचा जो प्रकार आहे, हा कशावरती डिटरमाइन केला जातो, कशावरती ठरवला जातो चीजचा प्रकार? मिल्क प्रोडक्शन, दुधाचं उत्पादन कशापासून घेतलेलं आहे, ॲसिडिटी त्याची आम्लता, त्याचा कलर कसा आहे, त्याचं फ्लेवर कसं आहे आणि त्याचे कॅल्शियम कंटेंट त्यामध्ये किती आहेत, यावरती काय केलं जातं, चीजचा टाईप ठरवल्या जात असतो. म्हणजे चीज काय उठलं सुटलं कशाचंही दूध घेतलंय आणि लगेच सुरू केलं असं होत नाही. चीजचे त्यामुळेच वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. ओके, सॉफ्ट चीज जे आहे, कोणतं आहे, सॉफ्ट चीज लाईक अ क्रीम चीज. सॉफ्ट चीज हे कशासारखं असतं, क्रीम चीज सारखं असतं. क्रीम माहिती आहे सगळ्यांना, क्रीम चीज सारखं असतं, क्रीम सारखं असतं. हार्ड चीज लाईक अ परमेन्सन्स चीज. हार्ड चीज जे आहे तर हे कशासारखं, या परमेन्सन्स चीज सारखं. या ठिकाणी दिसते परमेन्सन्स चीज, तर त्यासारखं कोणतं चीज असतं, हार्ड चीज जे आहे तर हे हार्ड चीज लाईक अ परमेन्सन्स चीज. ओके, म्हणजे परमेसन चीज हे कसं असतं, हार्ड असतं आणि क्रीम चीज कसं असतं, सॉफ्ट असतं. व्यारी इन टेक्स्चर अँड टेस्ट. या दोन्हींच्या जे क्रीम चीज आहे, परमेसन चीज आहे, तर त्याचा पोत टेक्स्चर असेल किंवा टेस्ट असेल तर हे दोन्हींच्या पण कशा असतात, डिफरंट असतात, म्हणजे वेगवेगळ्या असतात. ओके, नेक्स्ट पहा, पिझ्झामध्ये कोणत्या चीजचा यूज केला जातो, मॉझरेला चीज. कोणतं चीज यूज करतात, मॉझरेला चीज. या ठिकाणी दाखवलंय, पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय मॉझरेला चीज अशा प्रकारचं असतं. कशामध्ये यूज करतात, पिझ्झामध्ये यूज करतात. बर्गरमध्ये कशाचा यूज केला जातो, कोणत्या चीजचा, चेडार, स्विस, ब्ल्यू चीज. आता या ठिकाणी चेडार दाखवलंय, हे जे चेडार आहे, स्विस आहे, त्यानंतर आणखी कोणतं आहे, ब्ल्यू चीज. ओके, तर यांचा जो यूज आहे तर हा काय तयार करण्यासाठी केला जातो, बर्गर तयार करण्यासाठी. काय तयार करण्यासाठी, बर्गरमध्ये कोणत्या चीजचा यूज केला जातो, चेडार, स्विस आणि ब्ल्यू चीजचा यूज केला जात असतो. आलंय लक्षात, समजलंय. ओके, नेक्स्ट आहेत पहा काही वेस्टर्न फूड जे आहेत, म्हणजे सँडविचेस असतात, तर त्या सँडविचेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चीजचा यूज केला जात असतो. तर ते टाईप्स कोणते चीजचे, त्यामध्ये गोट चीज, या ठिकाणी गोट चीज आहे, कॅमेम्बर्ट चीज आहे, कॉटिजा, चेवरी, फेटा, त्यानंतर एमॅन्टल, गौडा, त्यानंतर टेलिगिओ, त्यानंतर कोणतं आहे, परमिगियानो किंवा परमिजियानो. ओके, परमिजियानो, त्यानंतर रेजिनॅनो. आता हे वेगवेगळे नाव आहेत, हे तुम्हाला विचारले जात नाहीत, दिलेले आहेत पहा. त्यानंतर काय, मॅन्चिगो अँड मॉन्टेरेरी. हे काय आहेत, चीजचे टाईप्स आहेत जे सँडविच तयार करण्यासाठी काय केला जातो, या चीजचा यूज केला जात असतो. ओके, पण पहा जे पॉप्युलर चीज आहे, जे जगभरामध्ये वापरलं जातं, तर ते कोणतं आहे, परमेन्सन्स चीज. कोणतं चीज आहे, परमेन्सन्स चीज जे आहे, तर हे चीज वर्ल्ड वाईड, पर्टिक्युलरली युरोप अँड अमेरिकामध्ये त्यांचा खूप जास्त प्रमाणामध्ये यूज केला जात असतो. कोणत्या चीजचा, परमेन्सन्स चीजचा. ओके, हे काय चीजचे डिफरंट टाईप्स आहेत, लक्षात राहू द्यायचे आहेत. एका मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो, पण हे सगळं लिहायची गरज नसते त्याच्यामध्ये. फक्त जे महत्त्वाचं आहे तर तेच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पिझ्झामध्ये कोणतं चीज यूज करतात, मॉझरेला चीज. बर्गरमध्ये कोणते चीज यूज करतात, चेडार, स्विस, ब्ल्यू चीज यूज करत असतात. सॉफ्ट चीज म्हणजे कोणतं आहे, क्रीम चीज आहे. हार्ड चीज म्हणजे कोणतं आहे, परमेन्सन्स चीज आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, जेवढं तुम्ही मन लावून लेक्चर बघता, जेवढं तुम्ही लक्ष देताल शिकवत असताना,
फक्त शिकवताना व्यवस्थित लक्ष दिलं तरी सुद्धा तुमचा निम्मा पेपर जो आहे तर तो तिथं सॉल्व्ह होऊन जातो. कारण की समजून घेऊन जर तुम्ही शिकलात तर तेच परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. तुम्हाला आता लिहिण्यासाठी खूप कमी येते, जास्त मोठाले क्वेश्चन वगैरे तुम्हाला लिहायला येत नाहीत. ओके, तुम्हाला थोडंच लिहायचं असतं, 1-2 ओळीचंच लिहायचं असतं आणि त्यालाच तुम्हाला काय होतात, मार्क मिळून जातात. कधी कधी तर एकच शब्द लिहायचा असतो आणि त्यालाही तुम्हाला 1-2 असे मार्क मिळून जात असतात. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा प्रोबायोटिक. आता हे जे प्रोबायोटिक आहे तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, आत्ताचं जे आपण शिकलेलो आहोत तर तो रिपीट बघायचे आहेत. ते मायक्रोब्स कोणते यूज केलेले ते व्यवस्थित पाहायचेत आणि तुम्हाला जर लिहायचे असतील तर नोट्स टाईपच सगळे पॉईंट आहेत, तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये लिहूनही काढू शकतात अभ्यास करण्यासाठी. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांनी अभ्यास करायचा आहे, व्हिडिओज व्यवस्थित बघायचेत आणि त्याचा व्यवस्थित रिवाइज करून अभ्यास करायचा आहे. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय बाय.